नमस्कार. गुरु लीलामृत भावार्थ या मालिकेमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण यामध्ये अध्याय 3 पाहणार आहोत. श्री गणेशाय नमः. जय जय सद्गुरु अनंता मानव रूपे ब्रह्मतत्वता संत सज्जन निजभक्ता नसे त्राता तुझ विण. ब्रह्मा विष्णू शंकर तुची अससी प्रभुवर. माया मोह तुझे किंकर सुरवर तुझ वंदिती. संसार दुःखे कष्ट नाना सदा पाठी असह्य यातना. त्वरित मुक्ती तुझ्या विना कोण जना दे जगी. तव महिमा अपरंपार काय वर्णु मी बापुडे पोर. आनंद भारती वक्ता थोर कामधेनु लाभली. जय जय श्री आनंद रूपा अमोघ असे तव कृपा. कथा व्यंजने हरो नितापा सौख्य देसी भवपंथा. द्वितीयोध्यायी श्रवण केले श्री दत्ताख्यान. महापातक निर्दालन श्रवण मात्रे करिजे. पुढील अवतर मालिका श्रवण करवी दीन अर्भका. कथामृते चित्त चातका तोषविगा दातारा. आनंद भारती म्हणे बाळा गुरुमहिमा अगाध लीला. श्रवणेच्छा हाची चाळा भवपिडा संहारक. गुरुभक्ती मुख्य योग जरी घडे यथा सांग. दुःख मूळ अविद्या रोग राश पावे क्षणार्धे. असो त्रिमूर्ती अवतार दत्तराज योगीश्वर. करावया दीनोद्धार भ्रमण करीती भुवरी. तारावया पापीजन होती सद्गुरु अवतीर्ण. जैसा अधिकार जैसे मन देती ज्ञान तैसे पै. दत्तगुरु सर्व व्यापक भवताप संहारक. भक्त काजी उभा सन्मुख भक्तिप्रिय जगद्गुरु. तो गुरुदेव दत्त स्वैरगती विचरत. पूर्वदेशांतरी भ्रमत होय प्राप्त एकदिनी. पिठापूर नामे नगर पूर्वदेशी वसे सुंदर. तेथे एक द्विजवर राजा नामे होता पै. ब्राह्मण बहु कर्मनिष्ठ वेदशास्त्र पारंगत. ग्रहस्थाश्रमी दक्ष बहुत आल्या अतिता आदरी. ब्राह्मण नाम तया उक्त जो ब्रह्मानंदी रत. सच्चिदानंद एक पाहत सर्वाभूती अभेद. ब्रह्म जाणे तो ब्राह्मण वरकडसारे भोजगकण. आडनावे दीक्षितपण यज्ञ एकची केलासे. वर्णाश्रम धर्मपालन व्रतराज हाची जाण. हाची साधिता ब्रह्मज्ञान होय प्राप्त सहजची. कर्ममार्गी भूतदया ज्ञानमार्गी अभेदकाया. ब्रह्मरूपे भासे तया नसती भिन्न मार्ग दोन्ही. जरी वाटे पहावे नगर जाणे पडे पायी तोवर. जवळी पातल्या दृष्टी समोर सहज ठाई पडतसे. कर्ममार्ग ज्ञानमार्ग जरी ठावे यथा सांग. योग साधन यज्ञयाग भक्ती विण व्यर्थची. मूळ शुभेच्छा वरी भक्ती गुरुसेवा कर्मी प्रीती. स्थिर होता चित्तवृत्ती लाभे केणे गुरुकृपे. इतर सर्व खटाटोप लोकचारासाठी देख. चित्री लीला जरी पावक दहन शक्ती कैशी तया. चित्री रवी तैसे ब्राह्मण जे का असती कर्महीन. तैसा नव्हे तो राजा आपण सदारत स्वकर्मी. कांता तयाची पतिव्रता नाम तियेचे योग्य सुमता. पतिवाचोनी विषय चित्ता शिवे नेदी कदापि. सदानंदी दोघे असती तरी न चुके प्रारब्ध गती. उपजतांची मृत संतती सुमता प्रसवे कर्मयोगे. काही अनुकूल संचित दोन वाचले अवघे सुत. परितेही व्यंग बहुत वेडे कुळे असती पै. इतुकाची वाटे तयाशीण परिराखती समाधान. जे जे संतीच क्रियामान भोगल्या विण सुटेना. ऐशा परी वर्तता नवल वर्तले एकतत्वता. पितृतिनी म्हणून सुमता करीती होती पाकसिद्धी. इतक्यात दत्तराज योगी द्वारी पातले अतिवेगी. यतिवेश शोभे अंगी प्रभा फाकली चहूकडे. पायी खडावा शोभत अंगी कफनी विराजत. त्रिशूळ डमरुयुक्त हस्त माथा जटा तळपती. कर्णी रुद्राक्ष भूषण पाठीवरी मृगाजीन. भाळी विलसे भस्मलेपन आनंदमय मुखाब्ज. अल्लक शब्द उच्चारून द्वारी उभे पतित पावन. सुमताली धावोन शब्द करणी प्रवेशता. अग्री देखिला दत्तयोगी आनंदन समाये सर्वांगी. नमन करोनी साष्टांगी पुसे इच्छा कोणती. दत्तराज म्हणती सती भिक्षावाडी आम्हा निगुती. सुपक्वान्ने क्षुधा शांती करू आम्ही येथेची. एरी वचन परिसोन अवश्य म्हणे आणि ते अन्न शीघ्र प्रवेशे पाकसदन पात्र सिद्ध करावया.
स्निग्ध रुचिर पक्वान्ने सिद्ध चितुकी श्राद्धा कारणे निर्विकल्पे वाढी म्हणे जेवा स्वस्थ जगद्गुरु भक्तिप्रिय जगन्नाथ झाले जेऊन या तृप्त प्रसन्न होऊन माग म्हणत वरदान जे रुचे हे सुमता म्हणे अनंता काय मागणे न सुचे चित्ता पती वेगळा प्रिय तत्वता पदार्थ नाही भुवरी तव कृपा कामधेनु मिळता काय इच्छाणू सहस्रश्मी तपता बानू दीपकेच्छा कोण करी सोडून या कल्पद्रुम कोण वांची अर्की अदम आत्मज्ञान पथ सुगम होता विषय कोण सेवी जे योगियांचे धाम श्रुती स्मृतींचे मुख्य वर्म प्रत्यक्ष देखे गुह्य परम अन्य आता काय मागू सद्गुरु म्हणती ओसती धन्य धन्य तू अवनीवरती धन्य तुझा पती निश्चिती उभयताई भक्त माझे दैवत मी तयाचा अंकित भक्ता वाचुनी सोयरे अप्त मग कोणी असेना माग माग सती सत्वर इच्छित जोतका देतो वर टळले तुझे जन्मांतर परिमाते माग काही एरी म्हणे भगवंता चरी आग्रह करसी आता मागणे एकची तत्वता नित्यवचन सत्य करी माते ऐसे सत्य पाहिले तेच पाहिजे सत्य केले ममोदरी जन्म वाहिले घेई प्रभो दयाळा ऐकोनी सतीचे वचन प्रसन्न झाला अत्रिनंदन म्हणे माये वरप्रदान दिदले हे तुझ लागी परी होईल जोसुत जन्मतापसी यती निश्चित भ्रमण करील जगी सतत दीनोद्धार करावया वचन ऐसे बोलून दत्त पावले अंतर्धान एरी आपुल्या पती लागून वृत्त सर्व जाणावी सद्गतीत झाला ब्राह्मण म्हणे सत्य मी भाग्यहीन ग्रही पातल्या पुरुष पुराण नाही घडले दर्शन की धन्य धन्य तू पतिव्रता प्रसन्न केले तू अनंता दत्त प्रसादे पुत्र तत्वता सत्य आपणा होईल दोघे होऊन आनंदभरित निज गर्मी राहिली रत ईशकृपे गर्भिणी त्वरित झाली सती शुभदिनी नवमास झाले पूर्ण शुभ लग्नी प्रसूतपण दत्तयोगी अवतीर्ण झाले उदरी सतीच्या जन्म होताची प्रभा फाकली माया दृष्टी दिपू लागली एरी हर्षे भांबावली धन्य म्हणे मी त्रिजगती यथाविधी जातक कर्म करिता झाला द्विजसत्तम श्रीपाद नाम उत्तम ठेवियले पुत्राचे पुत्रमुख देखता माय बापा वाटे धन्यता धन्य धन्य मी माता पिता प्रभू अंकी खेळतसे दिवस मास लोटले वर्ष सातवे बैसले मौजी बंधन सांग केले द्विजोत्तमे शुभ लग्नी षट शास्त्रे 18 पुराणे न्याय मीमांसा व्याकरणे विना अभ्यासे पुत्राकारणे सहज अवगत जाहली विस्मय थोर सर्व जाण म्हणती हा अवतारी पूर्ण धन्य आपुले भाग्य म्हणून पिठापुरी जन्मला 16 वर्षी झाला कुमर माय बापे करते विचार विवाह याचा करू साचार सुन्मुख स्वये पाहुकी पुत्रा कळवोनी मनोदय पुसती त्याचे मनीचा आशय म्हणती वंश भाग्योदय करता तुची आम्हासी पितृवचन परिसोन नमोनी बोले द्विजनंदन वैराग्यशील स्त्रिये विण न परिणीमी कदापि मी तो जन्म विरागी कांता व्हावी तशीच नवांगी ऐशी वाचोनी इतरा जगी स्त्रिया मज माते परी आम्ही राहू ब्रह्मचर्येसी जाणे आम्हा उत्तर देशी श्रिया वल्लभ नामेसी प्रसिद्ध होऊ भूतळी पुत्रवचन परिसता पूर्ण स्मरण झाले चित्ता म्हणती आग्रह विशेष धरिता विपरीत काही घडेल ऐशा परी समाधान करू पाहती आपुले आपण परिमायेसी दुःख दारुण पितृवियोग साहवेना मूर्छित पडली भूमीवरी सावधनो हे सत्वरी अक्रंदोनी उठे भीतरी शोकांतरी अवरेना म्हणे बाळा मज टाकून जाऊ नको मी झाले दीन तुझ वाचोनी एक क्षण जीवन राहे कदापि मूळ नवे पुत्र सुख दोन्ही वाचले तेही मूर्ख तुझ विण वृद्धपणी देख कोण आम्हा सांभाळी आम्हा अंधाची काठी तुची की एक गोष्टी कैसा कोपला जगजेठी किव कैशी नयतया ऐसा शोक नानापरी करती झाला पडे भूवरी दया उपजरी पुत्रांतरी उठवो निबसवी मातेसी माणे माते सांडी शोक मनी पाहिजे केला विवेक पुत्र दोघे जरी मूर्ख महापंडित होतील कुरूपता व्यंग हरून
होतील स्वरूपे जैसे मदन, तुमची सेवा करतील पूर्ण, वंशवृद्धी तैशीच ऐशा वचने समाधान करिता झाला श्रीपाद आपण, अमृतदृष्टी देखता जाण पुत्रचर्या पालटली, कुरूपते झाले स्वरूप विद्या ज्ञान अंगी अमुप, श्रुती स्मृती आपोआप अवगततया जाहल्या, असो श्रीपाद दत्तावतार उत्तरपंथी जाई सत्वर, अवतार कारण दीनोद्धार भ्रमण करी यासाठी, श्रीपाद नाम सुलभ त्यासी जोडले श्रिया वल्लभ, श्रीपाद श्रिया वल्लभ नाम ऐसे झाले पै, सद्गुरुराज ऐशा नामे प्रसिद्ध होती भक्त प्रेमे, अनेक वसती धामे भक्त काजी अवतरले, पंचभूतात्मक सृष्टी असे प्रभूची सर्व विभूती, हरिविण ठावरिता जगती अणुमात्र असेना, सकल विश्व कलेवर हरिचेची असे निर्धार, परितो असे विश्वंबर सर्व व्यापुनी निराळा, परी निराळा नसे ठाव यातल्या यात सर्व भाव, इंद्रजाल लीला सर्व हरिमाया अगम्य, सकल जगी जितुके जीव मूळ असती शुद्ध शिव, आनंद रूप होते सर्व मोह पटले दुलावले, वासना झाली प्रबल तये बद्ध झाले सकल, जैसी वासना तैसे फल ब्रह्मानंदा मुकले, जन्म मृत्यू लागला पाठी अनेक योनी होती कष्टी, अध्रुवा माझी ध्रुव शोधिती कैसे ठाई पडेल, माथा असे शिरोभूषण भ्रमित शोधी त्रिभुवन, कैसे प्राप्त तया लागून परी आपणा शोधिना, जीव सर्व मोहे व्याप्त परिशिव उपाधी रहित, जीव जय समरूप होत मूळ स्वरूप पावती, बहिर्दृष्टी जीव सकल यत्न सर्व ते जरी निर्फल, मागे वळवणी पाहती न विफल मूळ रूपी विस्मरण, जरी सुदैवे मागे पाहती महादातांतरे भांबावती, भवसागरी आत्मागती मार्गदृष्टी दिसेना, परी होता ऐसी शुभेच्छा माया सृष्टी तरी तुच्छा, भक्तिभाव दृढ मनीचा मग अवधी लागेना, सद्गुरु रूपे श्रीहरी हस्तदेवोनी निर्धारी, क्षण न लागता उद्धरी जैशी स्वप्ना जागृती, हरी असे दयावंत माता पिता बंधू आप्त, स्मरण करीती जे भक्त उभा तया जवळीच, याच मिसे भगवंत गुरु रूपे जगी विचरत, क्षेत्र पाहुनी बीजरोपित दान कुपात्री निष्फल, असो श्री श्रीपाद वल्लभ माहेर गळा भक्ता सुलभ, मुमुक्षुंसी अपूर्व लाभ हरिकृपे जाहला, ऐसी कथामान तुझ निरूपले प्रेमे जाण, गुरुलीला श्रवण मनन सद्य फलदायक, हरिभक्त म्हणे दयाळा पूर्व पुण्याले सुफळा, गुरुमहिमा सुरम्य माळा माझे गळा घालिसी, तव प्रेम असे अपूर्व मजवरी पुत्रभाव, म्हणून ही निधान ठेव मम हस्ती दिजली, गुरुलीलामृतवेली पुष्पे सुगंधे घमघमली, अवघ्राणितां भवज्जाली सर्व होती सुखरूप, श्री गुरुलीलामृत ग्रंथ मना स्फूर्ती देई दत्त, गुरुपदी वाही हरिभक्त तृतीयोध्याय सद्भावे, इति श्री गुरुलीलामृते आनंद भारती हरिभक्त संवादे श्रीपाद श्री वल्लभावतार निरूपणाम तृतीयोध्याय गोडः, श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु, श्री स्वामी समर्थ, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आता आपण अध्याय 3चा भावार्थ पाहणार आहोत. श्री गुरुलीलामृत ग्रंथाच्या 3ऱ्या अध्यायात श्रीपाद श्री वल्लभांच्या अवताराचे निरूपण करण्यात आले आहे. दत्तगुरूंनी अवतार घेतल्यानंतर दिनोद्धारासाठी ते भ्रमण करीत पूर्व दिशेस म्हणजे पिठापूर नगरीत आले. तेथे अप्पळ राजा नामक एक ब्राह्मण होता आणि त्याची पत्नी पतिव्रता पत्नी सुमती नामक स्त्रीसह ते राहत होते. श्री दत्ताची उपासना, अतिथींची पूजा अर्चा या दोघांचाही वेळ जात असे. एकदा अमावस्येला त्यांच्या घरी श्राद्ध होतं. त्यावेळी श्री दत्तात्रेय हे अतिथी वेशात त्यांच्याकडे भिक्षा मागू लागले. ब्राह्मण भोजन होती तरीही सुमतीने त्यांना जेवू घातले. त्यामुळे दत्तात्रेय अगदी प्रसन्न झाले आणि त्यांनी सुमतीला वर मागण्यास सांगितले. आता ममोदरी जन्म वाहिले घेई प्रभो दयाळा म्हणून सुमतीने वर मागितला.
त्यावर तुझ्या उदरी दीनोद्धारक सुपुत्र जन्मास येईल असं त्यांनी सांगितलं. कारण आधी तिचे 2 मुलं जी झाली होती तिला, ती एकदम मूर्ख आणि मतिमंद अशी होती. तर त्यामुळं तिला खूप वाईट वाटायचं की असं होतं. तर आता हा वर दत्तात्रेयांनी दिला. असा वर देऊन दत्तात्रेय अंतर्धान पावले. पुढे दत्तप्रभूंनी सुमतीच्या उदरी श्रीपाद या नावाने जन्म घेत अवतार धारण केला. आता श्रीपाद 7 वर्षाचे झाल्यानंतर त्यांचे मुंजी बंधन आणि वेद, 18 पुराणे, न्याय, व्याकरण, तर्क अगदी सगळी शास्त्र त्यांची मुखोद्गत झाली होती. विद्वजन त्यांना अवतारी पुरुष समजू लागले होते. आता श्रीपाद 16 वर्षाचे झाल्यानंतर आपणास ब्रह्मचर्य व्रताचे पालन करायचे असून उत्तरेकडे जायचे आहे असे त्यांनी सांगितलं. आता त्यांच्या सगळे लग्न करा असे मागे लागले होते आई वडील. आणि त्यांना वाटलं की आता आपल्याला वंश वाढण्यासाठी यांनी लग्न केलं तर होईल, पण त्यांनी आपल्याला उत्तरेकडे जायचं आणि आपण ब्रह्मचर्य व्रताचं पालन करणार आहोत असं सांगितलं. पण त्यांनी हेही सांगितलं त्याबरोबर की आपल्या दोन्ही बंधूंना दृष्टी प्राप्त होईल, पांगळ्याला पाय प्राप्त झाले आणि त्यांना सर्व शास्त्रात महाज्ञानी पंडित पण बनवलं. आणि तेथून श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने ते उत्तर काशी, बद्रीवन इथून गोकर्ण क्षेत्राकडे गेले आणि इथे श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार सुरू झाला. ते श्रीपाद श्रीवल्लभ निरूपण नामक 3रा अध्याय समाप्त झाला. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.